ताब्यात घेऊन तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। अंदाजन 30,000चे वर 4 व्हीलर्स आणि 20,000चे अंदाजन 2 व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे। अनुयायीला येणे जाण्याकरिता 650 PMPLचे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसचे ठिकाणातून जयस्तंभ जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। 300चे वर CCTV कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे। 2 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स हे नागपूरवरून बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयीसुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे, ती पण लावण्यात आलेली आहे। 10 पेक्षा जास्ती ड्रोन्स, अंदाजन 5 सॅटेलाइट फोन्स, DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे। 50चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे। विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती तसेच कोणत्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे। वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे। त्या भागात 31 तारीखला संध्याकाळी पासून 1 तारीखपर्यंत बंदोबस्त 1 तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे। एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे। पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे। एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याची मला पूर्ण विश्वास आहे। या विषयावर आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर जे सालाबाद प्रमाणे जे VVIPs येते, डेप्टी CM साहेब असतील, इतर वेगवेगळे काही लीडर्स आहे जे येत असते ते येणार आहे, त्यांच्यासाठी योग्य वेगळी रूट तयार करून जेणेकरून अनुयायीला त्याचे मूव्हमेंटवर अडचण होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेली आहे। No, we do not have any such information. सर, साधारण गर्दी किती होईल असा गर्दी आता प्रत्येक वर्षी जैसे मागचे वर्षी अंदाजन 7 ते 8 लाख लोक तिथे आले होते अशा प्रकारचे एक एस्टिमेट आहे। या वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे, जशा प्रकारचे माहिती वेगवेगळे जिल्ह्यातून मिळालेली आहे आणि ते वाढलेली गर्दी लक्षात ठेवून त्याचे तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। रूट डायव्हर्जन्स बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे। त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे। कोणत्या मार्गाने नगरवरून येणारे, मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील, कुठे थांबतील, कुठून त्यांना बसेस मिळेल, त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, मुंबईवरून येणारे कोणत्या मार्गाने डायव्हर्ट होतील, अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे। साइन बोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे, जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही। आमच्याकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही। मागच्या वर्षीपेक्षा जास्ती लोक यावर्षी येणार आहे असे एक रफ एस्टिमेट आहे। मागच्या वर्षी 7 लाखचे सुमारास लोक होते, त्यापेक्षा जास्ती लोक राहण्याची शक्यता आहे। सर, किती वाढतील म्हणजे अपेक्षा किती 7
8 यावेळेस 10 लाखापर्यंत किंवा अंदाजन 10 लाख पर्यंतची आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे. त्या तोपर्यंत फिगर जाऊ शकते. राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे का? नाही, त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही, कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही प्रयोजन नाही आहे. ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे तिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहे, त्याप्रमाणे ते आयोजन होऊ शकते. सर, सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात अफवा पसरतात किंवा मेसेज काही वेगळ्या पद्धतीचे जातात, तर त्या अनुषंगाने सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे. कोणताही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे सतर्क आहे. काही प्रकरणात अशा प्रकारचे दिसून आला जिथे गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे. सर, परभणी में